नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पौष महिना लागला की पहिला सण जो येतो तो मकर संक्रांत। आणि मकर संक्रांत म्हटलं तर आमच्या वाटवांची फेमस उकडहंडी। आणि आजच्या दिवशी उकडहंडीला एवढं महत्त्व असतं ना आमच्याकडे की आम्ही त्या दिवशी जेवण सुद्धा करत नाही, तो उकडहंडी करूनच आम्ही दिवसभर तेच खातो। तर आज उकडहंडीची रेसिपी मी दाखवणार तुम्हाला, आणि ती कुकरमधली। तर ह्या अगोदर मी तुम्हाला मडक्यातली उकडहंडी दाखवली आहे, त्याच्यानंतर पातेल्यात बनवून दाखवलं आहे। म्हणजे दोन प्रकारचे ऑलरेडी मी आता व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती मी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे। तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर हे आहे कोनफळ। ते कोनफळ आहे ना आपल्या मार्केटमध्ये सगळ्या ठिकाणी मिळतं संक्रांतीच्या सणामध्ये। तर जवळजवळ हा 100 रुपये किलो असतो, कधी 50, 60 जसा भाव असेल त्याप्रमाणे हे आपल्याला कोनफळ मिळालं जातं। तर हे आता आमच्या वाडीतलंच कोनफळ आहे। तर मी ह्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी घेतले 1 वाटी शेंगदाणे, हे रात्री भिजत घातले होते, शेवगाच्या शेंगा, नारळ खिचून घेतलेला आहे, अटकोल, मटार, गाजर, रताळं, पापडीच्या शेंगा, कांद्याची पात, वालाचे गोळे, ह्या सगळ्या एवढ्या भाज्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही आणखीन दुसऱ्या कुठल्या भाज्या, रताळं किंवा आणखीन तरले, हे सगळे भरपूर प्रकार आहेत, ते सुद्धा तुम्ही घालू शकता। मी आता एवढ्या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवते। त्यानंतर कोथिंबीर ही बारीक कापून घेतलेली आहे, जरा कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आहे। त्यानंतर हे कोनफळ आहे, ह्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत बारीक, बटाटा कापून घेतलेला आहे, त्यानंतर वांगी घेतलेली आहे, ती सुद्धा कापून घेतलेली आहे, आणि मिरची जवळजवळ 7 ते 8 मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता या भाज्यात आपण एकत्र करणार। कोनफळ आहे, बटाटा, त्यानंतर वांग, मिरची, कोथिंबीर, कोथिंबीर जास्त घातली ना तर खूप सुंदर अशी टेस्ट येते। त्यानंतर कांद्याची पात, गाजर, नारळ, शेवगाच्या शेंगा, वालाचे गोळे, रताळ, अटकोल, पापडी, हे प्रमाण आहे ना, हे सगळं 1-1 वाटी असं घेतलेलं आहे। मटार, शेंगदाणे, आता ह्या सगळ्या भाज्या आपण घेतल्यात ना, ह्यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालणार, कारण संक्रांत म्हटलं तर आपल्याला तीळ हे महत्त्वाचे असतात, तर आपण तीळ घालायचे। त्यानंतर ह्यामध्ये आपण हळद घालायची 2 चमचे। त्यानंतर मी 1 वाटी मसाला घेतले, तो आपण घालायचे। त्यानंतर मी तेल घेतलेले आहे, 3 पळी जवळजवळ मी तेल घेतलेलं आहे, आणि ते मस्त आपण गरम करून घेतले। त्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा हिंग पावडर। मस्त आपण ह्याला फोडणी द्यायची आहे वरून। हिंग घातल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे। चला, आपली फोडणी रेडी झाली आहे। ही फोडणी आहे, आपण ही वरून घालायची आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ, आणि पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे,
कारण सगळ्या भाज्यांना आपला मसाला आणि आपली जी फोडणी दिली आहे ती व्यवस्थित अशी लागली पाहिजे। आता हा सगळा मसाला आहे ना हा मी व्यवस्थित भाजीला लावून घेतलेला आहे आणि एक 15 मिनिटांसाठी मी हे झाकण लावून ठेवणार आहे, म्हणजे आपल्या कोणफळाला मसाला व्यवस्थित मुरावा म्हणून। आता ही उकळंडी आहे ना मी कुकरमध्ये करणार आहे, तर त्या अगोदर मी कुकरमध्ये हे केळीचं पान टाकणार आहे। त्यासाठी मी काय करणार, हे केळीचं पान घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हाताला तेल घेऊन केळीच्या पानाला व्यवस्थित असं लावून घेणार आहे, म्हणजे आपली उकळंडी कसं व्यवस्थित अशी शिजली जाणार आणि त्यानंतर ती खाली लागणार सुद्धा नाही। आता ह्या कुकरमध्ये मी हे पान टाकून घेते आणि आपले 15 मिनिटं झालेले आहेत, तर मस्त आपला मसाला देखील भाजीला मुरलेला आहे। तर आता ही भाजी आहे ना ती मी सगळी कुकरमध्ये टाकून मसाल्याचा ना एवढा सुगंध आलाय ना, खूप सुंदर असं वाटतं की आता लगेच झाली आणि खायलाच बसली मी असं वाटते। आमच्या वाढवांमध्ये अगदी फेमस आहे, म्हणजे जवळजवळ घरोघरी सगळ्यांकडे ही उकळंडी केली जाते। त्या कुकरमध्ये मी मस्त अशी उकळंडी म्हणजे आपलं कोणफळ असं रचून ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण ह्यावर एक केळीचं पान ठेवायचं आहे। पुन्हा तुमच्याकडे जर का केळीचं पान नसेल तर तुम्ही दुसरी कसली पानं तुमच्याकडे असतील, पळसाची वगैरे असतील तरी सुद्धा चालेल, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही नसेल तर डायरेक्ट कुकरमध्ये टाकली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मी ह्या कुकरला आता झाकण लावून घेते आणि कुकरची शिटी आपण काढून घ्यायची आहे आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हा कुकर गॅसवर ठेवणार आहे। 20 ते 25 मिनिटं झाल्यानंतर आपण हा थोडा कुकर आहे ना तो खोलून बघायचा आहे। त्यानंतर हे केळीचं पान आहे ना आपण काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला ही मिक्स करायची। व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतर पुन्हा केळीचं पान ठेवायचं आपल्याला। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला तवा घ्यायचा आहे। आपल्याकडे जो लोखंडी तवा किंवा ॲल्युमिनियम तवा असेल तो घ्यायचा आणि ह्याच्यावर ठेवून हा कुकर एक 15 ते 20 मिनिटांसाठी पुन्हा आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर मी गॅस बंद केला आहे। आता एक 10 मिनिटांनंतर मी हा कुकर पुन्हा खोलून बघते। खूप सुंदर अशी आपली उकळंडी रेडी झालेली आहे आणि बटाटा त्यानंतर सगळ्या भाज्या ह्या शिजलेल्या आहेत। कोणफळ सुद्धा खूप छान शिजलेलं आहे, कारण कुकरमध्ये हे कोणफळ केलं आहे ना त्याच्यामुळे काय झालं, मी छोटे छोटे पीस केले होते, त्यामुळे आपली भाजी ही मस्त शिजलेली आहे। आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। वाडवळ पारंपरिक पद्धतीने उकळंडी मस्त रेडी झाली आहे आणि खूप छान आणि झणझणीत अशी झाली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा। आजचा कुकरमधल्या उकळहंडीची रेसिपी आपली रेडी झाली आहे आणि खूप सुंदर झाली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आवडल्यास भरपूर शेअर करा, लाईक करा आणि नवीन लोकांनी सबस्क्राईब करा।
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद आणि सगळ्यांना मकर संक्रांती.